MDM पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. ती कोणती आणि काय पूर्तता करायची या ठिकाणी आपण पाहूया. सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी MDM पोर्टल एवढं टाईप करा. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. जी पहिली या ठिकाणी लिंक येते बघा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा PM पोषण लॉग इन आहे, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी सूचना आलेली आहे सर्व शाळांसाठी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, या ठिकाणी सूचना आहेत. ही सूचना सर्व शाळांसाठी आहेत. शाळांसाठी महत्त्वाची सूचना. सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉग इन करून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यातील मालांची 30 एप्रिल बघा या ठिकाणी 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक, रोजीची शिल्लक, ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत 10 जून 2026 पर्यंत नोंदवावी. ही सर्व शाळांसाठी सूचना आलेली आहेत. आणि जो नवीन आपण बघा या ठिकाणी शाळांसाठी सूचना तुम्ही ही पाहू शकता. या ठिकाणी ही सूचना खालची सूचना या ठिकाणी आलेली आहेत. ती कोणती ही या ठिकाणी दिलेली आहेत बघा. 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक, रोजीची सुरुवातीची शिल्लक 10 जून 2026 पर्यंत अचूकपणे नोंदवावी. सध्याचे मोबाईल ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नव्याने इन्स्टॉल करण्यासाठी ते PM पोषण वेबसाईटचा पुन्हा डाउनलोड करा. म्हणजे जो नवीन ॲप्स आपल्याला घ्यायचा आहे तो इथून घ्यायचा आहे बघा. तुम्ही पाहू शकता तो ॲप्स आपल्याला इथून घ्यायचं आहे. हे जे डाउनलोडचं ऑप्शन आहे, या डाउनलोडचं ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. तुम्ही पाहू शकता याला या ठिकाणी क्लिक केलं की डाउनलोड PM पोषण ॲप्स हा जो सिम्बॉल दिसतो किंवा ॲप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. हा ॲप्स आपल्याला हा जो ॲप्स आहे खालचा डाउनलोड PM पोषण ॲप्स हा आपल्याला डाउनलोड करायचा आहे. परंतु आपल्याजवळ जो अगोदरचा असेल तो अनइन्स्टॉल करायचा, नंतर तो इन्स्टॉल करून घ्यायचा. आता बघा मी या ठिकाणी आता लॉग इन होतो. तर लॉग इन होत असताना नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा भरतो आणि लॉग इन होतो. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे चेक बॉक्स आहे, याला या ठिकाणी क्लिक करा. सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी बघा हे मी मोबाईलवर करत आहेत. काही जणांच्या मोबाईलवर ओपनिंग बॅलन्स दिसत नाही, काही जणांच्या मोबाईलवर दिसते. तर घरातल्या दुसऱ्या मोबाईलवर हे तुम्ही करू शकता किंवा लॅपटॉपवर तुम्ही ओपनिंग बॅलन्स पाहू शकता. या ठिकाणी मी घरातला दुसरा मोबाईल वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी मलाही माझ्या मोबाईलवर दिसत नव्हता. या ठिकाणी मी तर तुम्हाला हे ओपनिंग बॅलन्स ही जी होमच्या नंतर जी पहिली टॅब आहे ओपनिंग बॅलन्स, याच्यावर आपल्याला जायचं आहे. ओपनिंग बॅलन्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा आपल्याकडे जो वर्ग आहे उपलब्ध आहे, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्याकडे जो वर्ग होता म्हणजे प्रायमरी 1ली ते 5वी आणि अप्पर प्रायमरी म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी माझे वर्ग सिलेक्ट केलेले आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी. आमचा 7व्या वर्गापर्यंत वर्ग आहे म्हणून या ठिकाणी मी 7व्या वर्गापर्यंत सिलेक्ट केलेले आहेत. आता बघा आपला 30 एप्रिलला जो तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ जेवढं काही शिल्लक राहिलेले असेल 1 ते 5चे आणि 6 ते 8चे हे दोन्ही आपल्याला भरायचे आहेत. सध्या माझ्याकडे ही माहिती उपलब्ध नाही. मात्र आजची 7 तारीख आहे बघा, 7 जून 2026. आपल्याला 10 जूनपर्यंत हे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. त्या 3 तासात आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. हे सर्व आपल्याला माहिती भरल्यानंतर या ठिकाणी बघा अपडेट ऑप्शन दिसते तुम्हाला. हा जो अपडेट ऑप्शन दिसतो, अपडेट ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ते सक्सेसफुली दाखवेल. सक्सेसफुली दाखवल्यानंतरच आपल्याला 10 जून 2026 पर्यंत आपल्याला ही माहिती पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये दुसरा जो आपल्या मोबाईलमध्ये MDM ॲप्स पहिला जो असेल तो MDM ॲप्स अनइन्स्टॉल करून तो नवीन ॲप्स या ठिकाणावरून आपल्याला घ्यावं लागते. मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला याची माहिती भरायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.